आपलं नाव सांगा मॅडम, काय सांगाल महिला? मोनाली अनिरुद्ध महालपुरे. आज महिला दिन आहे, पण हा महिला दिन फक्त आजच्या दिवसापुरती नको राहायला, तो रोजच आपल्याकडे महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्वी फक्त घरात महिला घर सांभाळत होत्या, पण आता घराच्या बाहेर प्रत्येक गोष्ट महिला सांभाळते. त्यामुळे वर्षभरातले सगळेच दिवस महिला दिन म्हणून साजरे करायला हवे. आज काय काय कार्यक्रम होते? आज आम्ही स्कूलतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माता, पालक आणि आमचे टीचर्स यांच्यासाठी आम्ही हे स्टेज अवेलेबल करून दिलेलं आहे की त्यांच्या सुप्त गुणांना इथे वाव मिळावा, म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. किती मुलांना पुरस्कार? सॉरी, किती मुलांना पुरस्कार दिला? पुरस्कार महिलांना काय आवाहन करणार मॅडम आजच्या महिला दिनानिमित्त? मी माझ्या समोर ज्या असतील त्या माता पालक असतील, मी माता पालकांना आज एवढंच सांगू इच्छिते की परमेश्वराने आणि निसर्गाने आपल्याला निर्मितीची शक्ती दिलेली आहे, पण ही निर्मिती केल्यानंतर तिच्यावर चांगले संस्कार करणं, आपल्या मुलांची चांगली जडणघडण करणं हे आपलं खूप मोठं आद्य कर्तव्य आहे. त्याचा आपल्याला विसर पडायला नको. कुठल्या कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे महिलांनी पुढे? महिला आता प्रत्येक क्षेत्रातच गेलेल्या आहेत, सगळीकडे जाऊन पोचलेल्या आहेत. कुठेतरी थोडं असं वाटतंय की आता आई म्हणून कमी पडायला लागलेलो आहोत, कारण बाकीची प्रबोधनं आता वाढलेली आहेत, प्रलोभनं वाढलेली आहेत. त्याच्यात कुठेतरी आईच्या भूमिकेचा थोडा विसर पडतोय असं वाटतं आम्हाला, जेव्हा आम्ही रोज शाळेत बसतो तेव्हा. तर थोडं आई म्हणून, संस्कारक्षम आई म्हणून आणि एक जागृत आई म्हणून जागृत होण्याची आता आईला गरज आहे. आजचा हा जो महिला दिनाचा कार्यक्रम आपण साजरा करतो, ऍक्च्युली अनेक वर्षापूर्वी जेव्हा जागतिक महिला दिन साजरा करायचा, तर यासाठी काही संघर्ष अनेक महिलांनी केला आणि त्या संघर्षातून मग नंतर पुढे ही गोष्ट रूढ झाली की महिलांचाही हा एक खास दिवस म्हणजे सन्मानाचा, तिचं जे काही कर्तृत्व आहे, मातृत्व आहे, ती जे काही साहस करते, वेगवेगळे चॅलेंज ऍक्सेप्ट करते, तर त्या सगळ्यासाठी तिचा कुठेतरी एक सन्मान केला पाहिजे, म्हणून हा दिवस खास करून महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मग असं म्हणतात ना की कोणीतरी झाडं लावलेली असतात आणि त्याची फळं नंतरची पिढी चाकते. अगदी तसंच झालंय की काही वर्षापूर्वी त्या लोकांनी संघर्ष केला आणि आता आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही आणि बाकीच्या सगळ्या महिला दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण हे करताना आपलं घरातल्या जबाबदाऱ्याही त्या पार पडतायत आणि जसं मॅम म्हटल्या की एक आई होण्याची गरज आहे आणि आता म्हणजे फक्त आपण जी काही गोष्ट करू ती फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी न करता त्यातून आपल्या मुलांना आणि समाजाला एक चांगला संदेश जाईल एवढ्यासाठीच त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे. आणि सर्व महिलांना आजच्या महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. आजचा म्हणजे सगळ्या महिलांमध्ये काही ना काही सुप्त गुण लपलेले असतात, ते दाखवण्यासाठी त्यांना आजचा दिवस हा योग्य आहे आणि त्यांच्या कलागुणांना ह्या दिवशी वाव मिळतो. आजच्या महिला दिनानिमित्त आमच्या शाळेने माता महिलांसाठी प्रोग्राम आयोजित केलेलाच आहे. तर आज आमचे स्टुडंट, ज्या गर्ल स्टुडंट आहेत त्या आणि त्यांच्या आई या दोघींचं आमच्याकडे इथे परफॉर्मन्स होणार आहे. पण त्याच्यासोबत एक मेसेज पण द्यायचा आहे की जसं आम्ही क्लासमध्ये बरेच प्रॉब्लेम फेस करतो, तर एक आई म्हणून आपल्या मुलांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या महिला दिनी मी एवढंच सांगू इच्छिते की सर्वांनी आपल्या मुलांकडे खूप छान लक्ष द्यावं आणि हॅपी वुमेन्स डे टू ऑल. आजच्या महिला दिनानिमित्त मॅमने जसं सांगितलं की महिलांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो आणि आजचा दिवस म्हणजे हा फक्त आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायला नको. बऱ्याच वेळा म्हणजे जनरली आपण रोजच वेगवेगळे रोल निभावत असतो, आईचा, पत्नीचा, सुनेचा, वेगवेगळे रोल निभावत असतो. पण ते रोल निभावताना मला स्वतःला काय आवडतं हे आपण विसरून जातो. पण मॅमनी जे स्टेज उपलब्ध करून दिलंय त्यानंतर महिलांना म्हणजे आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना जाणीव होते की मला काय आवडतं. आणि हा दिवस फक्त आम्ही आजच्या पुरताच सेलिब्रेट नाही करणार आहोत, तर हा दिवस आमच्यासाठी रोजच खास असणार आहे. रोजचा दिवस. शाळेचं नाव आणि ॲड्रेस? लिटिल एंजल स्कूल, बजाजनगर. लिटिल एंजल स्कूल, आंबेडकर चौक, बजाजनगर. आज आम्ही येथे कार्यक्रम माता, पालक आणि आमच्या महिला शिक्षिका यांच्यासाठी आयोजित केलेला आहे.
प्रत्येकात काही ना काही सुप्त गुण असतात, ते दाखवण्याची संधी मिळावी म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शाळेचं नाव आणि ऍड्रेस? लिटिल एंजल स्कूल, आंबेडकर चौक, बजाज नगर, वाळूज, MIDC.